प्रेक्षकांनो, मालिकेचा खूप छान प्रोमो आउट झालेला आहे. आपण तर पाहिलंय विठ्ठलाच्याच मंदिरामध्ये आत्तापर्यंतचे अनेक चमत्कार घडताना आपल्याला दिसलेले आहेत आणि या वेळेला सुद्धा आता विठ्ठलाच्याच मंदिरामध्ये अचानकपणे इतक्या वर्षांनंतर खूप मोठं सत्य आता समोर येताना आपल्याला दिसणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे सत्य ज्या वेळेला समोर येणार त्यावेळेला नक्की आता काय घडणार आहे. या सत्याच्या समोर आता सगळे मार्ग फिके ठरणार आहेत आणि 5 वर्षापासून जो भूतकाळ दडलेला आहे किंवा आता जी सावली काळाच्या पडद्याआड गेलेली आहे ती सावली आता मात्र परत येणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मेहेंदळेंच्या घरामध्ये आता मात्र परत एकदा मायेची सावली धरायला चंद्रकांतला घेऊन सावली आपल्या 2 मुलांसकट जाणार आहे. पण सावलीला कसं समजणार, काय करणार, चंद्रकांत तिथे कसा काय आला, अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत. प्रेक्षकांनो, सारंगचं थोडंफार काम आता राहिल्या कारणाने तो आता तिकडे थांबलेला आहे. म्हणजे मुळातच त्यांनी आता देवाला फोन केल्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे देवाने त्या इन्स्पेक्टरला बरोबर सस्पेंड करून टाकलंय आणि त्यानंतर मग आता रतनला धडा शिकवण्यासाठी आणि इन्स्पेक्टरला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी आता इकडे सारंग तिकडे थांबलेला आहे. सारंग ज्या वेळेला तिकडे आता थांबतो आणि त्याच वेळेला मग आता आपल्याला पाहायला मिळतं की विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काहीतरी छानपैकी आता प्रोग्राम आहे आणि त्याच वेळेला अम्मा आपल्या मुलाला म्हणजे व्यंकटेशला सांगत आहे की हे बघ व्यंकटेश, आज न मंदिरामध्ये गेलास आणि छानपैकी जर का विठ्ठलाच्या समोर दिवा लावलास ना डोळे बंद करून, तर आज जी काही इच्छा मागशील ती सगळी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे. आणि त्यावरती व्यंकटेश अम्माला सांगायला लागतो, खरंच अम्मा? अम्मा म्हणते, हो, आज खूप वर्षानंतर असा योग येतो आणि या योगाच्या वेळेला जर का आता तू देवासमोर असा दिवा लावलास ना तर 100% तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. आणि त्यावरती व्यंकटेश सांगायला लागतो, ठीक आहे अम्मा, काही झालं तरी आता तू म्हणतेस ना तर मी नक्कीच देवापुढे दिवा लावणार आणि आज माझ्या मनातली इच्छा मागणार आहे. असं म्हणत व्यंकटेश आता इकडे उभा असताना मागून हे सगळं सगळं ऐकत असतो तो म्हणजे अबीर. आणि अबीर म्हणायला लागतो, काय ग अम्मा, खरंच असं होतं का? यावरती अम्मा म्हणते, हो तर अबीर, अरे इथली ख्यातीच आहे तशी. आजच्या दिवसाला विठ्ठल मंदिरात डोळे बंद करून जो कोणी दिवा लावतो ना त्याची मनातली इच्छा पूर्ण होते. मग आता लगेचच इकडे अबीरच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा तो सांगण्यासाठी ताबडतोब फोन करतो आणि ओवीला सांगायला लागतो, आजच्या दिवसाला मी आणि माझी आई विठ्ठल मंदिरात येणार आहोत, तर तू सुद्धा येशील का विठ्ठल मंदिरामध्ये? मला तुला भेटायचं आहे. असं म्हटल्यावरती कुठेतरी अबीरला ओवीमध्ये आपली बहीण किंवा आपली मैत्रीण असं एक दिसत असते आणि त्याचमुळे तो आता तिला तिकडे बोलवत असतो. बरं, हे झाल्यावरती ओवी आता सांगायला लागते, बाबा जायचं ना आपण त्या विठ्ठल मंदिरामध्ये? यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो, ओवी, कोणी सांगितलंय तुला हे सगळं? यावरती ती सांगते, अबीरचा मला फोन आला होता आणि मला जायचंय म्हणजे जायचंय. यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, तू पण ना कशी आहेस ना, म्हणजे तू एकदम हट्ट करतेस सावली. यावरती ती म्हणते, सावली? आता मात्र सारंगच्या मनामधून आज इतके वर्ष झाली तरी सावलीची जागा अखंड तशीच आहे. तिची जागा कुणीही घेऊ शकलेलं नाहीये. त्याच्या मनामध्ये सावली जशीच्या तशी जिवंत आहे आणि ओवीला मात्र आता ही सावली कोण याच्याबद्दल काहीच समजलेलं नाहीये. ओवी आता विचारते, बाबा काय बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो, चल सावली कुठे? मी तर ओवीच तुला आता म्हटलो होतो. यावरती ती म्हणते, बाबा अरे तू सावली म्हटलास. बरं, त्याच वेळेला अबीर आता सांगायला लागतो, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता तू माझ्या सोबत चल. म्हणजे ना खरं तर आपण जायचं आहे ते म्हणजे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला आता छानपैकी आज दिवे लावायचे आणि सगळ्या इच्छा मागायच्या आहेत. यावरती मग आता सांगायला लागते, सावली काय रे, तुझी इच्छा तरी काय आहे आणि काय इच्छा तुला मागायची आहे? यावरती लगेचच आता मात्र अबीर सांगायला लागतो, माझी इच्छा फक्त इतकीच आहे की काहीही झालं तरी मला माझे बाबा भेटले पाहिजेत.
माझ्या बाबांचं काय सत्य आहे. ज्या वेळेपासून मी सुपर हिरोला पाहिलंय ना, तेव्हापासून मला माझ्या बाबांना भेटायची इतकी इच्छा आहे ना आई. आणि आता ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाहीये ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये, असं म्हणत अबीर आपल्या मनातली इच्छा ज्या वेळेला विठुरायाच्या मंदिरामध्ये बोलण्यासाठी जाणार आहे. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता मात्र आज 5 वर्षानंतरचा सगळा भूतकाळ आपल्याला उलगडताना दिसणार आहे. बरं, इकडे आता मोनिकाला समजलेलं आहे की सावली जिवंत आहे आणि हे दोघं जण गेले ते म्हणजे बेळगावला. म्हणजे सावली बेळगावला 100% आहे. काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर तिने ज्या वेळेला हे सगळं सत्य राजकुमारला सांगितलेलं आहे, राजकुमारला खरं तर हे सगळं खरं वाटलेलं नाहीये. म्हणजे त्यावेळेला त्याने मोनिकाला सांगितलंय की चल, सावलीला तर आता संपून बरेच दिवस झाले, तू उगाच कशाला हे करतेस, मी सांगतोय ना तुला, सावली काही जिवंत वगैरे नाहीये. आणि त्यावरती मग आता मोनिका सांगायला लागते, काय बोलतोय तुम्ही, मला माहितीये ना सावली जिवंत आहे. आणि आता तुम्हाला जर का हे सत्य मान्य नसेल ना, तर एकदा एकदा बेळगावला जाऊन बघा. आणि त्यानंतर मग आता तो विचार करायला लागतो की ठीक आहे, मी एक काम करतो, मी ना बेळगावला माझी माणसं पाठवू का. नाही नाही, बेळगावला माणसं पाठवून काय नक्की सत्य आहे ते आता समजून घ्यायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे राजकुमार तिच्या समोर जरी असं दाखवत असला की मला काही फरक पडत नाहीये, पण तरी सुद्धा आतून मात्र राजकुमार पुरता हादरलेला आहे. आणि त्याच्या डोक्यामध्ये हे चालू आहे, काहीही झालं तरी मला आता जायलाच पाहिजे आणि मला बघायलाच पाहिजे नक्की आता काय काय आहे ते. असं म्हणत राजकुमार आपल्या माणसांना तिकडे पाठवतोय. बरं, तो पुन्हा एकदा मंदिरामध्ये आल्यावरती या दोघांची भेट होते. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच सांगायला लागतो सारंग, अच्छा, म्हणजे आता या चोराने तुला फोन करून तिकडे बोलवून घेतलं होतं तर. विठुरायाच्या मंदिरामध्ये आल्यावरती ओवी सांगायला लागते, हो बाबा, आजच्या दिवसाला मंदिरामध्ये छानपैकी दिवा लावला ना, तर आता खऱ्या अर्थाने आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात. आणि त्यावरती सारंग आता म्हणायला लागतो, काय ग, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे. आणि त्यावरती ओवी म्हणते, बाबा, तुला नाही कळणार, माझ्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत. आणि त्याचवरती सारंग सांगतो, काय रे अबीर, तुझ्या मनात काय इच्छा आहे. यावरती अबीर म्हणतो, सुपर हिरो, मला ना माझे बाबा कुठे आहेत ते माहीत नाहीये. माझे बाबा खरं तर सुपर हिरो तुझ्यासारखेच असतील, पण ते कुठे आहेत ते मला पाहिजे. आणि असं म्हणत दोघं जण विठुरायाच्या कडे आता मागणं मागत असताना सावली मात्र बाहेर आता उभी आहे. आणि ती असलेल्या बाहेरच्या भिकाऱ्यांना आता केळी देण्याचं काम करत आहे. ज्या वेळेला सावली इकडे बाहेर केळी देण्याचं काम करत आहे आणि तोपर्यंत सारंग म्हणतोय, अबीर, अगं तुझी आई कुठे आहे. यावरती अबीर सांगतोय, माझी आई ना बाहेर आहे. तो सांगतोय, मला भेटायचं तुझ्या आईला. ओवी सांगत होती, तुझी आई खूपच छान गाणं गाते. असं म्हटल्यावरती मग आता अबीर बाहेर आलाय. आई, चल की ग, तुला ते काका आता बोलवतायत. यावरती ओवी आता सांगायला लागते, हो काकू, माझ्या बाबांना तुम्ही भेटा ना. पण त्याच वेळेला आता हे दोघ जण बाहेर आलेत. आणि तिथे भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेल्या एका माणसाकडे त्यांचं लक्ष गेलंय. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ओवी इकडे आता सावली तिथपर्यंत केळी वाटत आलेली असताना अबीर सांगायला लागतो, आजोबा. असं म्हणत अबीर ज्या माणसाला आवाज देतो त्याच माणसाला ओवी सुद्धा आजोबा म्हणते. म्हणून आता इकडे सावली पाहायला तिकडे आलेली आहे. मागून सारंग येऊन उभा राहिलाय. आणि ज्या वेळेला सावली आता समोर उभी राहिले आणि त्याच वेळेला मात्र आता सावलीला या सगळ्यामध्ये समोर उभे असलेले हे चंद्रकांत बाबा आहेत हे तिला समजलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर सावली सुद्धा बाबा असं म्हणत हातामधलं केळं तिच्या हातातच राहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता अबीर आणि ओवी मागे येऊन उभे राहिलेत. आई, तू का थांबलीस. आणि त्याच वेळेला सावली आता चंद्रकांतकडे एकटक पाहते. तिला बिलकुल कल्पना नाहीये की चंद्रकांतची ही अवस्था झाली आणि चंद्रकांत इथे आता विठ्ठलाच्या मंदिरात भेटतील. चंद्रकांत दर मजल भटकत आपला जीव वाचवत आहेत. आता इकडे राजकुमारच्या माणसांनी त्याच्या मागावरती लागलेत. 5 वर्षापूर्वीच राजकुमारच्या माणसांनी त्याला संपवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा 5 वर्षामध्ये ते स्वतःचा जीव वाचवत इकडे तिकडे भटकत आहेत. आणि त्याचमुळे आज ते बेळगावात यायला आणि आता बरोबर अबीर आणि ओवीने विठ्ठलाच्या समोर आता डोळे बंद करून दिवा लावतात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. आणि त्याच वेळेला इकडे सावली बाबा
बाबा असं म्हणत असताना सारंग मागून येणार आणि त्याच वेळेला चंद्रकांत मात्र आपल्या सावलीला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. एकाच झटक्यामध्ये मालिकेतली सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्यानंतर चंद्रकांतच ओवी आणि आपला नातू आपल्या नातवाचं सगळं सत्य सावलीच्या समोर आणणार एकाच झटक्यात. मेहेंदळ्यांची आता मात्र सगळी सत्ता हलताना दिसणार.